नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. आजच्या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा, असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखनातून केले आहे. जिजाऊंच्या संस्काराचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्याचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. इतिहासाचा साक्षात्कार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, 105 हुतात्मा बलिदानाचा, दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा आमच्या जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र, अशा महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा. खरं तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 1947 साली पारतंत्र्यातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा होती. प्रत्यक्षात ती उतरवायला 1 मे 1960ची पहाट उगवली होती आणि हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होऊ लागला. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्सवाने साजरा करतात. महाराष्ट्र दिनासोबत हा दिवस जागतिक कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. अल्पमजुरीच्या बदल्यात 12 ते 14 तास राबवून घेतले जात होते. या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र येऊन आंदोलन केले. तेव्हापासून हा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. तसंच गेल्या 1 वर्षापासून आपल्या सर्वांवर कोरोनासारख्या महामारीचं सावट आलं. या महामारीनं सर्वत्र अंधकार पसरवला आणि या महामारीत आपण सुरक्षित राहू यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपल्यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून लांब राहून स्वतःच्या जीवाशी खेळत, कशाचीही पर्वा न करता काही कामगार दिवस रात्र एक करून काम करत आहे. तसेच तुम्हाला जसे माहीत आहे की आज असंख्य डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहे. त्यासाठी आपण त्यांचेही ऋणी आहोत. त्याचप्रमाणे देशाचे आर्थिक चक्र कारखान्यातील उत्पादनांद्वारे निरंतर चालू राहावे यासाठी कामगार वर्ग आपल्या जीवाची पर्वा न करता औद्योगिक क्षेत्रात आपला मोलाचा वाटा देत आहे. अशा सर्व कामगार वर्गाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर या सर्व कोविड योद्ध्यांना मानवंदना देणारा चलचित्र बघूया. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. संग सोबतीची साथ मन दिवाळीत रात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या विन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला ते जाणीव खोल. ते धग धग त्या इकाराला माईची ओल, रख रख त्या भुईला दे रामा
जिंदगानी कुंब्याचं सारं रान बागान हसू दे. ते चालवत आहेत आणि आम्ही हे काम करतो आहोत. आम्ही सगळे हे काम करतो आहोत तुमच्यासाठी, तुम्हा सर्व लोकांसाठी. सो स्टे होम, स्टे सेफ अँड स्टे होम. नमस्कार, मी स्वप्नाली निलय तुतार. मी एस.टी. महामंडळात महिला वाहक या पदावर काम करते. मी आमच्यासारख्याच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कामगिरी असते, परंतु बाकीच्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा, वेळोवेळी मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा. गरज असल्यास बाहेर पडा. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपल्याला घरात राहून कोरोनाशी लढायचे आहे आणि कोरोनाची लढाई आपल्याला जिंकायची. धन्यवाद. भल्याची पुण्याई हुबी तुझ्या माग जरा निगुतीन वाहगजी. अरे ढळून इमान लागून ये डाग दिल्यास बुदाला जहागजी. या सळसळत्या वादळाला उधार गालक लख त्या वाळाचं चांदण गाल. या रंगरंगत्या उन्हानचे कमल भान हे कोसळत्या पावसाची अनादी ताण. परिशुद्ध निरामळ सत्वाचा परिमळ या रूपाचं रूप शांत दिसू दे. खरोखर पूर्णपणे चांगली सुविधा देण्याचा प्रयत्नात असू आणि सदैव गोदाकाठच्या सेवेत तत्पर असू. जय हिंद, जय भारत. सोबतीची साथ दिवा भितरात आज पहाटेच्या पावलाला श्वास फुटू दे. देवा हात दिसू दे. देवा हात दिसू दे. देवा हात दिसू दे. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना लक्ष शुभेच्छा. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी, पण महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो 1 मे रोजी. कारण काय, तर महाराष्ट्राला तोपर्यंत स्वातंत्र्य हे मिळाले नव्हते. म्हणून मग महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले, तेही संयुक्त महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले ते 1 मे 1960 रोजी. यामागे एक कहाणी आहे. ती कहाणी खूप मोठी आहे. आपण त्यातले काही निवडक मुद्दे बघूया. भारत हा अनेक राज्यांचा मिळून बनलेला देश. या अनेक राज्यांमध्ये विविध बोलीभाषा बोलल्या जातात. विविध बोलीभाषांनुसार प्रांतरचना असावी आणि ही प्रांतरचना मिळून एक भारत देश असावा अशी संकल्पना 1908 पासून अनेक दिग्गज मंडळी भारतासमोर ठेवत होते. या सर्व दिग्गज मंडळींच्या विचारांनुसार 1946ला शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली. 1947ला भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी प्रांतरचनेचा प्रश्न परत समोर उभा राहिला
तो एका वेगळ्या वळणाने. भारतात झालेल्या फाळणीवरून राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची की भाषावार प्रांतरचना ह्या दोन ऐरणीच्या गोष्टी समोर आल्या आणि प्रांतरचनेला थोडा विलंब झाला. तरीही हळूहळू 1953पर्यंत सर्व राज्यांची स्थापना ही भाषावार प्रांतरचनेनुसार झाली. पण महाराष्ट्र, मुंबई आणि गुजरात हा प्रश्न ऐरणीवरच होता. मुंबई ही विलिनीकरणाने केंद्रशासित ठेवावी, गुजरातेत द्यावी की महाराष्ट्रात द्यावी हा प्रश्न आणि या चर्चा उदयास आल्या. मग या सर्व धर्तीवर 18 नोव्हेंबर 1955 रोजी 500 आंदोलकांनी चर्चगेटपासून विधानसभेपर्यंत पायी मोर्चा नेला. 20 नोव्हेंबरला त्या संदर्भातच स.का. पाटलांनी एक विधान केले. त्या विधानात त्यांनी म्हणले, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात विलीन होणार नाही. या विधानावर संतप्त जनतेने आपला रोष दाखवला. 21 नोव्हेंबरला संतप्त जनतेने संप पाळला. तब्बल 4.5 लाख लोकांनी या संपात भाग घेतला. 22 नोव्हेंबरला सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा निघाला. त्या मोर्चाला आवरण्यासाठी फाउंटन येथे गोळीबार करण्यात आला. 15 जणांचे जीव ह्या गोळीबारात घेण्यात आले आणि 300हून अधिक लोक जखमी झाले. 15 जानेवारी 1956ला तत्कालीन पंतप्रधान नेहरूजींनी एक विधान आपल्या नभोवाणीतून जनतेसमोर केले. त्यात त्यांनी विदर्भासह महाराष्ट्र, कच्छसह गुजरात आणि केंद्रशासित मुंबई होईल अशी घोषणा केली. मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्र या विधानावर जनतेने संताप नोंदविला. जनता रस्त्यावर आली. परत अनावर जनतेला आवरण्यासाठी शूट ॲट साईटच्या ऑर्डर देण्यात आल्या. गोळीबार झाला. 105 लोकांचे बळी घेण्यात आले आणि या 105 हुतात्म्यांच्या बलिदानाला अर्थ आला तो म्हणजे 8 मार्च 1960 रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली. या महाराष्ट्राच्या संकल्पनेसाठी जे दिग्गज लढले ते म्हणजे प्र.के. अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तत्कालीन मवाळ नेते यशवंतराव चव्हाण आणि 105 लोकांचे बलिदान, महाराष्ट्रातील जनतेचे योगदान या सर्वांच्या संयुक्त परिश्रमाने संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्र हा एक जमिनीचा भाग किंवा प्रांत उरला नव्हता. हा एक संस्कृती, कला, धर्म बनला होता. महाराष्ट्राने देशाला नव्हे तर जगाला अनेक कार्यकर्ते दिले, अनेक तत्कालीन असामी दिल्या आणि म्हणूनच गांधीजींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचा मोहोळ ही उपमा दिली. थोर समाजसुधारक शाहू फुले आंबेडकर जगाला दिले. दिग्गज कलाकार लता मंगेशकर, मंगेश पाडगावकर, माधुरी दीक्षित देशाला दिले. वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, सांस्कृतिक क्षेत्रातील ज्ञानोबा ते तुकोबा ही संत संस्कृती महाराष्ट्राने दिली. क्रीडा क्षेत्रातील सुनील गावस्कर ते सचिन तेंडुलकर हे देखील महाराष्ट्रातच उदयास आले. अशा या महान अशा महाराष्ट्रावर आणि आपल्या भारत देशावर सध्या कोरोनारूपी संकट थैमान मांडते आहे. या संकटाला आवर घालण्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या जबाबदारीला ध्यानात धरून आपण संकल्प करूया की दिलेल्या सर्व सूचनांचे योग्य असे पालन करूया. सध्याच्या या नकारात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एक छोटासा सकारात्मक प्रयत्न आपल्या शाळेतील काही शिक्षकांकडून होत आहे. तो प्रयत्न आता तुमच्यासमोर सादर करण्यात येत आहे आपल्या शाळेतर्फे. इतके बोलून मी माझे शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची.
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा हवी कुणाची. जो ओळखे तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय